जमावाला एकत्र करत पोलीस निरीक्षकासह कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शिंदे सेनेचे मनीष काळजे यांच्यासह 67 जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्यात शुक्रवारी पहाटे शासकीय कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे। याबाबत पोलिसांनी फिर्याद दिली आहे। ही घटना गुरुवारी रात्री 7 रस्ता परिसरात घडली। या प्रकरणी शिंदे सेनेचे मनीष काळजे, सुमित मनसावाले, वेणू श्रीनिवास कोंकत्ती, मुस्ताक शेख, निलेश लंगडेवाले, अमोल डोलारे, जीवन नावाचा मंडप कॉन्ट्रॅक्टर व इतर 50 ते 60 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे। काळजे याने विना परवाना 7 रस्ता परिसरात मोठा स्वागत कक्ष उभारला होता। हा स्टेज काढण्यासाठी पोलिसांनी सूचना केल्या। त्यानंतर गुरुवारी रात्री काळजे यांनी स्टेज काढणार नाही असे म्हणत पोलिसांशी हुज्जत घातली। त्यामुळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बनगर, पोलीस निरीक्षक ढवळे, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सागर काटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश कुलकर्णी आणि त्यांचा स्टाफ घटनास्थळी गेला। तेव्हा पोलीस स्टेज काढण्यासाठी समजावत असताना त्यांनी मोठमोठ्यांदा आरडाओरड करत पदाधिकाऱ्यांना चिथावणी देत रस्त्यावरच बसला। शिवाय पोलीस प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली। त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बनगर यांना आणि इतर पोलिसांना धक्काबुक्की केली अशा आशयाची फिर्याद पोलिसांकडून बाळू जाधव यांनी दिली आहे। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।